आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। राज्यातील 3 महापालिकांमध्ये नव्या महापालिका आयुक्तांची नियुक्ती। मुंबई महापालिकेत भूषण गगराणी, ठाणे महापालिकेत सौरभराव, नवी मुंबई महापालिकेत कैलास शिंदे नवे महापालिका आयुक्त। मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावरून अश्विनी भिडेंची नेमणूक आता मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली, तर मुंबई महापालिकेत अमित सैनी आणि अभिजित बांगर यांची बीएमसीच्या अतिरिक्त आयुक्तपदी नेमणूक झाली आहे। मुंबईतील 50,000 कर्मचाऱ्यांना लोकसभेची निवडणूक ड्युटी। बृहन्मुंबई महानगरपालिकेची पावसाळ्यापूर्व कामं रखडणार, पावसाळ्यामध्ये मुंबईकरांना फटका बसणार। होळीनिमित्त रेल्वेकडून उत्तर भारतासाठी पुण्यातून सुपरफास्ट एक्सप्रेस, पुण्यातून दानापूर, गोरखपूर, मुझफ्फरपूर आणि संबळपूरसाठी गाड्या सोडण्यात येणार। तुकाराम बीज निमित्त देहूसाठी पीएमपीएमएलच्या जादा बसेस, पीएमपीएमएल कडून 26 ते 28 मार्च दरम्यान देहूगावसाठी जादा बसेस सोडण्यात येणार। ड्रग्ज तस्करी प्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई। एकूण 16 नायजेरियन आरोपींना पुणे पोलिसांकडून अटक। छापेमारीत मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त। पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट केलेल्या 23 गावांना यूडीसीपीआर नियमावली लागून या निर्णयामुळे समाविष्ट गावातील बांधकाम प्रकल्पांना गती मिळणार। राज्यात पर्यावरण सेवा योजनेचा दुसरा टप्पा सुरू। राज्यातील 7,500 शाळांमध्ये योजनेची अंमलबजावणी होणार। सुरुवातीला 1,500 शाळा समाविष्ट केल्या जाणार।